मीराच्या सामाजिक कार्याची दखल राज्य सरकारने घेतली आणि तिला समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला। मीराचे अनेक जणांनी विविध माध्यमांतून अभिनंदन केले। ती सुखावली। पुरस्कार जाहीर झाल्याच्या रात्री एका निवांत क्षणी तिला इथंपर्यंत पोहोचण्याआधीचा केलेला काटेरी प्रवास आठवला। मीरा आणि समीरचं एकमेकांवर खूप प्रेम होतं। ते दोघं दररोज भेटायची, मनमुराद बोलायची, हसायची, खिदळायची, पण कधी-कधी मीरा मधूनच शांत, गंभीर व्हायची। क्षणात तिच्या चेहऱ्यावरचं तेज उतरायचं, तिला अपराधी असल्यासारखं वाटायचं। समीरच्या ते कधीच लक्षात यायचं नाही। त्याच्या सोसायटीमध्ये, त्याच्या घराच्या समोर एकट्या राहणाऱ्या जोशी आजींच्या घरीच मीरा कामवाली म्हणून राहत होती। जोशी आजींबरोबर मायेचं नातं निर्माण झाल्यामुळे समीरची सारखी त्यांच्या घरी ये-जा असायची। मीरा आणि समीरची एकमेकांशी ओळख होऊन नंतर त्याचं प्रेमात रूपांतर झालं होतं। तो तिच्या प्रेमात एवढा बुडाला की ती कुठली, तिचं पूर्वायुष्य कसं होतं हे प्रश्न समीरला कधी पडलेच नाहीत। तसं एकदा त्याने तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारले असता आपले आईवडील अपघातात या जगातून निघून गेले, दुसरं आपलं कोणी नाही असं सांगितलं होतं। ती भूतकाळातल्या दुःखात जाऊ नये म्हणून समीरनेही तिला खोलात विचारले नव्हते। एक दिवस समीर मीराला म्हणाला, आईबाबांना मी आपल्याबद्दल सांगितलंय। त्यांनी तुला पाहिलंच आहे, पण भेटून सविस्तर बोलायचं आहे। मला आवडणाऱ्या मुलीशी लग्न लावतील असं ते यापूर्वीच मला म्हणाले होते। तू काही काळजी करू नये। ऐकून मीरा क्षणभर आनंदली, पण दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा गंभीर झाला। जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते त्याच्यापासून आपण एक कटू सत्य लपवून त्याचा विश्वासघात करतोय असं तिला वाटू लागलं। प्रकरण जास्त पुढे जाण्याआधीच समीरला सगळं सांगितलं पाहिजे असा तिने निर्धार केला। समीर, प्रेम हे खरेपणावर चालायला हवं। माझं पूर्वायुष्याचं सत्य तुला सांगायचं मी टाळत आले, कारण ते तू ऐकल्यावर मला स्वीकारशील का नाही याची मला भीती वाटायची। पण आता मात्र मला राहवत नाही। मी जर तुला ते सांगितलं नाही तर आयुष्यभर मला अपराध्यासारखं वाटेल। तुला मी फसवलं, तुझा विश्वासघात केला, तुझ्याशी खोटेपणा केला ही गोष्ट बोचत राहील मला। हे बोलत असताना मीरा नेहमीपेक्षा खूप वेगळी वाटत होती। तिच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले होते। समीरला काय बोलावे कळेना। मीरा, जे काय असेल ते मला सांग, तो एवढंच म्हणाला। माझे आईवडील अपघातात गेले नाहीत, मी झोपडपट्टीत राहायचे, वडील आजारपणामुळे गेले। चौथीनंतर माझ्यासाठी शाळा संपली, पण मला भाषेची आवड असल्यामुळे नंतर जिथे घरकाम करायचे तिथे पेपरमध्ये कविता, लेख आवडीने वाचायचे, म्हणून मी शुद्ध बोलू शकते। मी घरकाम करूनही माझ्या घरचा सगळा खर्च भागत नव्हता। मी 15-16 वर्षाची असेल तेव्हा माझी आई एकदा कुठल्यातरी बाईला घेऊन घरी आली। आई मला म्हणाली, मीरे, तू आता या मावशीकडे राहायला जायचं। तिकडे तुला पैसा, कपडे सगळं चांगलं मिळेल। आईला सोडून त्या अनोळखी बाईबरोबर जाण्यात मला अजिबात रस नव्हता, पण ती बाई मला जबरदस्तीने घेऊन गेली। ती मला घेऊन गेली एका भयानक वस्तीत, गजबजलेली वस्ती। तिथं माझ्यासारख्याच पण वयाने मोठ्या असणाऱ्या मुली होत्या। ती बाई चंदू नावाच्या एका माणसाला म्हणाली, हे नवीन पाखरू। तो चंदू माझ्याकडे वाईट नजरेने बघत हसत होता। मी त्या बाईला विचारलं, तुम्ही मला कुठे घेऊन आलात? मला माझ्या आईकडे जायचं। तशी ती बाई हसून मला म्हणाली, आता हेच तुझं घर हाय, याला वेश्यावस्ती म्हणतात। ज्या वयात मला वेश्या या शब्दाचा अर्थही माहित नव्हता, त्या वयात मला वेश्या बनवले गेले। तेच माझं जीवन होऊन बसलं। पोटासाठी रोज बलात्कार सोसले मी, बाहेर पडण्याचा मार्गही माहित नव्हता। 21-22 वर्षाची असताना जाणीव झाली, काहीही करून यातून निसटायलाच हवे। रोज रोज असलं जीवन जगायचं नाही आपल्याला। मग एका रात्री काही पैसे घेऊन तशीच पळाले तिथून, त्या अडगळीपासून खूप दूर। पुन्हा माझ्या घराकडे आले, पण माझी आई पुन्हा मला तिकडेच पाठवायला निघाली होती, म्हणून तिथूनही निघून आले।
नशिबानं इथे एकट्या राहणाऱ्या जोशी आजींच्या घरी मोलकरणीचं काम मिळालंच, शिवाय निवाराही मिळाला. वेश्यावस्तीत राहूनही मी त्यांची तसली भाषा शिकले नाही. माझी भाषा, माझी आवड माझ्या रक्तातच आहे, मीरानं सगळं सांगून टाकलं. समीरला पुढे बोलवेना. त्याला स्वप्नातही कोणीतरी इतकं भयानक सांगितलं नसतं, असं प्रत्यक्षात तिनं स्वतःच्या तोंडून सांगितलं होतं. काही क्षण तो तसाच स्तब्धपणे उभा राहिला. भानावर येताच मात्र त्याच्या चेहऱ्यावर मत्सर होता. त्याच्यात एक अहंकार जागा झाला होता, एक मानवी हिंसकता जागी झाली होती. तू का फसवलंस मला? का मला स्वतःच्या प्रेमात पाडलंस? हे सगळं मला आधीच का नाही सांगितलंस? समीर ओघाच्या भरात संतापून म्हणाला. समीर, ऐकून घे माझं. या सगळ्यात माझी काय चूक आहे? मी तेव्हा अजाण, दुबळी होते. मला ते सगळं नाईलाजास्तव करावं लागलं होतं. शक्य झालं तेव्हा मी ते जीवन टाकून आले. समीर, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम. मीराचं वाक्य संपण्याआधीच समीर बोलू लागला. प्रेम हा शब्द तू उच्चारू नकोस. जिनं आपलं शरीर विकलं, तिला प्रेमाचा अर्थ काय कळणार? इतक्या जणांना शरीर देऊन मला कधीच प्रेमाचा अर्थ समजला नव्हता. तो तुझ्या फक्त हळव्या स्पर्शात समजायला लागला, मीरा भावुकपणे म्हणाली. मला तुझं काही ऐकायचं नाही. परत माझ्या आजूबाजूला फिरकण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर तुला आयुष्यभरासाठी अद्दल घडवेन. समीरला राग अनावर झाला होता. एवढं बोलून तो निघून गेला. मीरा सुन्न झाली. ज्यानं आपल्यावर जीवापाड प्रेम केलं, तो क्षणात असा कठोर होईल याची कल्पनाही तिने केली नव्हती.